बिहारचं राजकारण कधी 360 डिग्रीमध्ये वळेल काही सांगता येत नाही। अगदी कालपर्यंत मेलो तरी भाजपसोबत जाणार नाही असं सांगणारे नितीश कुमार यांनी रविवारी दुपारी 12 वाजता जदयूशी फारकत घेतली आणि भाजपच्या मांडीला मांडी लावून 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला। पाहूया। दुपारी 12 वाजता राजीनामा, संध्याकाळी 5 वाजता पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ। मैं नीतीश कुमार सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूं। बिहारमध्ये गेल्या 1.5 वर्षात तिसऱ्यांदा सत्ता संघर्ष झाला आणि या सत्ता संघर्षात सलग 3 वेळा नितीश कुमारांनीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मैं नीतीश कुमार सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूं कि जो विषय बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे याद होगा। 1.5 वर्षांपूर्वी भाजपला धक्का देऊन जेडीयूनं राजदसोबत सत्ता स्थापन केली। हा भाजपसाठी धक्का होता, पण याकडे भाजपनं संधी म्हणून पाहिलं। या सत्ता संघर्षानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर बिहारची जबाबदारी सोपवण्यात आली। ज्या पद्धतीनं भाजपला सत्तेतून बाजूला करण्यात आलं होतं, त्याच पद्धतीनं भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू झाली। बिहारमध्ये जातीय राजकारणात नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांचा हातखंडा आहे। त्यामुळे जर त्यांना शह द्यायची असेल तर पहिला बिहारमधील जातीचा अभ्यास करावा लागेल हे लक्षात घेत विनोद तावडे यांनी एक मास्टर प्लॅन रचला आणि 1.5 वर्षांनंतर तो सत्तेच्या रूपात यशस्वीही करून दाखवला। जमीनदार, ओबीसी आणि दलित या 3 घटकांभोवतीच बिहारचं राजकारण फिरतं। ही बाब ओळखून विनोद तावडेंनी बिहारमध्ये काही महत्त्वाचे बदल केले। भाजप जेडीयूच्या सरकारमध्ये विधानसभेचे अध्यक्ष असणारे विजय कुमार सिन्हा यांना विरोधी पक्षनेते केलं। भूमिहार जातीच्या सिन्हांना विरोधी पक्षनेतेपद देऊन अगडी जातींना जवळ केलं। लालू प्रसाद यादव यांच्या पक्षातील महत्त्वाचा ओबीसी चेहरा सम्राट चौधरी यांना भाजपमध्ये प्रवेश दिला। सम्राट चौधरी यांना थेट प्रदेशाध्यक्ष केलं। हरी सहानी या कोळी समाजाशी संबंधित आमदाराला थेट विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली। त्यामुळे भाजपनं अतिमागास वर्गालाही जवळ केलं। दलित प्रवर्गाला आपलंसं करण्यासाठी राज्यपाल म्हणून राजेंद्र आर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली। कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन दलित समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न भाजपनं केलाय। राजकीय फेरबदल करताना तळागाळातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपनं सुरू केलाय। पदाधिकाऱ्यांमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं। याचा फायदा भाजपला झालाय। नितीश कुमार, लालू प्रसाद यादव यांची हक्काची वोट बँक असणाऱ्या आगडा, पिछडा आणि अतिपिछडा समाजाला आपलंसं करण्यात यश आलंय। बिहारमध्ये लालू प्रसाद यादव ज्या समाजातून येतात त्या समाजाला जर आपल्या सोबत घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या समाजात भाजपच त्यांना न्याय देऊ शकते अशा पद्धतीचा विश्वास निर्माण करण्याची गरज विनोद तावडे यांना वाटली आणि यासाठी विनोद तावडे यांनी मध्य प्रदेशमध्ये ज्यावेळेस मोहन यादव मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते तो सोहळा पूर्णपणे बिहारमध्ये मोठमोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला। नुकताच ज्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला त्या कर्पूरी ठाकूर यांना देखील पुरस्कार देण्याचं कारण ओबीसी मतदार आपलेसे करण्याचाच प्रयत्न असल्याचं एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। एकीकडे भाजप बिहारमध्ये आपली मुळं घट्ट करत होता, पण दुसरीकडे इतर पक्षांची मात्र धास्ती वाढू लागली। सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेड पक्षातील आमदारांना अस्वस्थ वाटू लागलं होतं। जर भाजपनं असंच काम सुरू ठेवलं तर आगामी निवडणुकांमध्ये भाजप सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आपण आत्ताच सत्तेत सहभागी व्हायला हवं अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। याची सुरुवात नितीश कुमार यांचे विश्वासू संजय झा आणि देवेश चंद्र ठाकूर यांनी केली आहे। एकीकडे प्राथमिक चर्चा सुरू असताना दुसरीकडे विनोद तावडे यांनी नितीश कुमार यांची दुखरी नस ओळखून त्याच्यावर काम करायला सुरुवात केली। भाजपला सोडून नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्यासोबत गेले होते, कारण लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना 2024 मध्ये इंडिया अलायन्सचा चेहरा करू असं आश्वासन दिले होतं, पण तसं झालं नाही।
ही जबाबदारी मल्लिकार्जुन खरगे यांना मिळाली. खरगेंना ही जबाबदारी मिळताच नितीश कुमार नाराज आहेत हे विनोद तावडे यांना कळलं. तिथूनच विनोद तावडे यांनी आपला दुसरा मास्टर स्ट्रोक खेळला आणि ऑपरेशन लोटस सुरू करून पुन्हा एकदा बिहारमध्ये भाजप जेडीयूचं सरकार आणण्याची तयारी सुरू केली. जेडीयू सोबत भाजप सत्तेत जाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर संजय झा आणि देवेशचंद्र ठाकूर यांच्या भाजप सोबत 7 वेळा बैठका पार पडल्या. अखेर नितीश कुमारांनी राजद सोबतची सत्ता उलथून लावली आणि भाजप सोबत येत नवीन सत्ता स्थापन केली आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत जाऊन बसले. अखेर बिहारमध्ये भाजप पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या मदतीनं सत्तेवर आलेलं आहे. सध्या दोन्ही पक्षांनी सामंजस्यानं सरकार चालवायचं अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये 40 पैकी 39 जागा जिंकण्याचं ध्येय देखील दोन्ही पक्षांना डोळ्यासमोर ठेवलंय. मात्र आगामी काळामध्ये आता या दोन्ही पक्षांची युती कायम राहणार की पुन्हा एकदा बिहारला एका राजकीय भूकंपाला सामोरं जावं लागणार हे आगामी काळच ठरवणार आहे. माझे सहकारी गणेश ठाकूर यांच्यासह मी निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.